आज आपण बनवणार आहे कॅरेमल ब्रेड पुडिंग, जी खायला एकदम छान लागते. चला तर बनवायला सुरुवात करूया. याची पद्धत एकदम सोपी आहे. यासाठी लागणारे साहित्य आहे 5 ते 6 ब्रेड. तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता, व्हाईट किंवा ब्राऊन ब्रेड. या ब्रेडच्या साईडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. मी सर्व कडा कापून घेतलेले आहेत. आता या ब्रेडचे तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. मी सर्व तुकडे करून घेते. त्यानंतर याचे बारीक असे ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत व एका भांड्यात कलेक्ट करून घ्यायचे आहेत. एक कढई गॅसवर ठेवायची आहे. त्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आता ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता साखर कशा प्रकारे मेल्ट होत आहे. या साखरेचा सोनेरी असा करायची नाही, म्हणजे तिला एकदम खूप जास्त शिजवायची नाहीये. फक्त सोनेरी रंग येईपर्यंत फक्त शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता आपली मेल्ट झालेली साखर तयार आहे. आता एक ॲल्युमिनियमचा टीन घ्यायचा आहे. त्यामध्ये ही मेल्ट केलेली साखर ओतून घ्यायची आहे. हीच आपली कॅरेमल. समांतर करून घ्यायची आहे. हा केक टीन बाजूला करून ठेवायचा आहे. आता पुन्हा एक कढई घेऊन त्यामध्ये 1.5 कप एवढा दूध, म्हणजेच अंदाजे अर्धा लिटर. या दुधामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे व त्या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता एक वाटी घेऊन त्यामध्ये अर्धा कप एवढे दूध घालायचे आहे. त्या दुधामध्ये 2 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर घालायची आहे. ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. कोणतेही लम्प्स नाही राहिले पाहिजेत. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता आपण या दुधामध्ये जे आपण कस्टर्ड पावडरची स्लरी बनवलेली आहे ती घालून घेऊ. हळूहळू घालायची आहे. चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे. मिश्रण थोडे जाड झाले पाहिजे. आता या दुधामध्ये आपण जे ब्रेडचे क्रम्स केलेले आहेत ते थोड्या थोड्या प्रमाणात घालून घेऊ. लक्षात असू द्या एकदाच घालायचे नाहीयेत, नाहीतर त्याचे लम्प्स तयार होऊ शकतात. असे थोडे थोडे प्रमाणात घालून
मिक्स करून घ्यायचे आहेत. मी ज्याप्रमाणे करते आहे तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे करायचं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ आपल्या फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता मिश्रण कसे जाड झालेले आहे. छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण. गॅस स्लोच ठेवायचा आहे. ब्रेडचे क्रम्स त्या दुधामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत. गॅस बंद करून हे जे आपण पुडिंग बनवलेली आहे ती या केक टिन मध्ये घालून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे घालून घ्या. तुम्ही पाहू शकता. आता एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यात एक स्टँड ठेवायचा आहे. आपण जो केक टिन तयार केला आहे त्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून पॅक करून घ्यायची आहे व हा केक टिन त्या कढईमध्ये ठेवायचा आहे. वर झाकण ठेवून मंद आचेवर 30 ते 35 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. 30 ते 35 मिनिटानंतर आपण चेक करून घेऊ आपली पुडिंग शिजली आहे की नाही. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपली पुडिंग शिजलेली आहे. कॅरेमल ब्रेड पुडिंग तुम्ही नक्की एकदा ट्राय करा.